सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. आजचा अतिशय महत्त्वपूर्ण विषय आहे. तर माजी न्यायाधीश अनिल वैद्य सर एक विचारवंत लेखक, समाजसेवक माझ्यासोबत आहेत किंवा मी त्यांच्यासोबत आहे. तर सर, काही लोक सुत्त पिटकाला बदनाम करण्याचं षडयंत्र करत आहेत, जाणता अजाणता. तर त्या विषयावर आपण मार्गदर्शन करावं. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करत आहात, तर यावर सुद्धा मार्गदर्शन करावं ही विनंती सर. म्हणजे सुत्त पिटकाला बदनाम करतात म्हणजे नेमकं काय करतात बा? म्हणजे जसं बाबासाहेबांचं एक पुस्तक आहे, हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती. यामध्ये बाबासाहेबांचं एक वाक्य येतं की सुत्त पिटक जे आहे ते ब्राह्मणी आवरणांनी गुंडाळलेलं आहे आणि विद्रूप केलेलं आहे. तर आणि ब्राह्मणी विचारशाहीला मठ प्रस्थापित करण्यासाठी दिलेलं आहे. तर ते पृष्ठ क्रमांक, पेज क्रमांक ते देतात. तर आपण तो पॅरा पण वाचून दाखवूया सर. आणि बाबासाहेब असं का म्हटले? सर्वात आधी महत्वाचं म्हणजे बाबासाहेब कधी द्विपिटक म्हणत होते का? बाबासाहेब त्रिपिटकच म्हणायचे ना. बरोबर सर. त्यामुळे त्रिपिटकामध्ये सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक हे तीनही पिटक आले त्रिपिटकाचे. आता कधी कोणी काय म्हणतात की बाबासाहेब अभिधम्म पिटकच मानत नव्हते, कधी म्हणतात सुत्त पिटकच मानत नव्हते. म्हणजे काय आहे का फक्त एक विनय पिटक मानत होते का? हा बौद्ध आणि धम्मा ग्रंथ जो लिहिला बाबासाहेबांनी, हा कशाच्या आधारे लिहिला? हा त्रिपिटकाच्या आधारे लिहिला आणि त्यामध्ये सुत्त पिटकाचे उदाहरण संदर्भ आहेत. हा संपूर्ण त्रिपिटकावर आधारित बुद्ध आणि धम्मा ग्रंथ आहे. त्यांच्या भाषणामध्ये कितीतरी पिटकांचे उदाहरणं आहेत, त्यांच्या लेखनामध्ये आहे की मी हे कुठून घेतलेलं आहे. आणि आता जे संदर्भ, आता पंचवग्गीय भिक्खूंना जो बुद्धाने उपदेश दिला, हा जो संदर्भ येतो कशाचा येतो? हा धम्मचक्क प्रवर्तन सुत्त आहे. हे सुत्त कुठून घेतलेलं आहे? सुत्त पिटकामधून घेतलेलं आहे. सिगोलवाद सुत्त आहे. अंगुत्तर निकायचे उदाहरणं आहे. किंवा धम्म म्हणजे काय हे प्रकरण मध्यम निकाय आणि दिग्ग निकाय मधल्या सतीपट्टण सुत्ताचं आहे. आणि हे सगळ्या सुत्ताचे जे संदर्भ आहे सुत्त पिटकाचे, हे 11व्या व्हॅल्यूम मध्ये आहेत. 11 व्हॅल्यूम होता आपल्याकडे. त्यामध्ये त्या सगळ्या सुत्तांमध्ये म्हणजे बुद्ध आणि धम्माच्या हा जो व्हॅल्यूम आहे हा 11वा व्हॅल्यूम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने पब्लिश केलेला आहे. यामध्ये प्रकरणाचं नाव आणि पेज नंबर आणि त्यामध्ये कुठल्या सुत्तामधून तो बाबासाहेबांनी संदर्भ घेतला हे नमूद केलेलं आहे. अच्छा. हे 11वा व्हॅल्यूम सप्लिमेंटरी व्हॅल्यूम आहे. इथे लिहिले व्हॅल्यूम 11 सप्लिमेंटरी. ह्यामध्ये जर बघाल तर संपूर्ण बुद्ध आणि धम्माचे संदर्भ आढळतात आणि त्यामध्ये त्रिपिटकाचे, विशेषतः सुत्त पिटकाचे संदर्भ आहेत. त्यामुळे बाबासाहेब हे सुत्त पिटकाला मानत नव्हते. हे कितपत असं म्हणणं कितपत योग्य आहे? म्हणजे सुत्त पिटकावर बुद्ध धम्माचा जो त्रिपिटक आहे त्यातला सुत्त पिटक हा जो ग्रंथ आहे त्यावरची सर्वसामान्य जनतेची श्रद्धा उडवून टाकणं, लोकांना संभ्रमित करणं हे कितपत बरोबर आहे? कोण आहेत ते? त्यांना हा अधिकार कोणी दिला? भदंत आनंद कौशल्यान यांनी भगवान बुद्धवर उनका धम्म हे बुद्ध आणि धम्माचं हिंदी भाषांतर केलेलं आहे. यामध्ये प्रत्येक प्रकरणाच्या खाली त्यांनी संदर्भ दिले आणि ते संदर्भ त्रिपिटकातले आहे आणि विशेषतः सुत्त पिटकाचे आहे. एकदा ज्यांना बाबासाहेबांनी सुत्त पिटकाला नाकारलं, अभिधम्म पिटकाला नाकारलं, तर फक्त विनय पिटकाच्या आधारे बुद्ध आणि धम्मा होऊ शकतो का? किंवा बाबासाहेब फक्त विनय पिटकाला मानतील असं कधी होऊ शकतं का? नाही सर. अरे काहीतरी लॉजिकल तार्किक तर गोष्ट केली पाहिजे.
आणि बाबासाहेब या सुत्त पिटकाला मानत नव्हते, अभिधम्माला मानत नव्हते, हे सांगून तुम्ही मिळवता काय, मला हेच समजत नाही. आणि सर विशेष म्हणजे अर्धा संदर्भ देतात ते, त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरतात. ठीक आहे, तुम्ही जे विचारलं मला की बाबासाहेब म्हणाले हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती यावर जे त्यांचा लेख आलेला होता, त्या लेखाच्या संदर्भात ते एकदा म्हणाले होते की संपूर्ण सुत्त पिटकामध्ये ब्राह्मणी आवरण आलेलं आहे आणि ते विद्रूप केलेलं आहे. हे काय, तर यामध्ये हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसचा खंड 20 आहे, त्या 20व्या खंडामध्ये हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती जबाबदार कोण या प्रकरणामध्ये जो संदर्भ बाबासाहेबांनी दिलेला आहे, हा आहे ऍक्च्युली लेख आहे तो. त्या लेखाचं हे मराठी ट्रान्सलेशन आहे आणि हे मराठी ट्रान्सलेशन बाबासाहेबांनी केलेलं नाही आहे, हे इंग्रजीमध्ये वेगळं आहे. आणि हे जे संपूर्ण म्हणतात तसं नाही इंग्रजीमध्ये. इंग्रजी हा 17व्या व्हॅल्यूम मध्ये आहे ते. तर हे का म्हटलं, लेखक का म्हणतो, तो उद्गारवाचक चिन्ह का आले मराठीमध्ये, प्रश्नार्थक चिन्ह का आले, फुलस्टॉप का आला. जेव्हा त्याला एखाद्या लेखकाला आपल्या मनोभूमिका व्यक्त करायच्या असतात तेव्हा हे चिन्हांनी व्यक्त करतात. काही मत हे लिहून व्यक्त करावं लागतात. काही गोष्टी बाबासाहेबांना खटकल्या आणि त्यांनी मग त्या संतापात म्हटलं की बा हे संपूर्ण याच्यामध्ये ब्राह्मणी आवरणीकरण आल्याचं दिसून येतं. आणि मग त्यांनी रिच डेव्हिड्सचा पण तो संदर्भ दिला. पण ते का म्हटलं याचा विचार केला पाहिजे. एखादं व्यक्तिमत्व खरोखर त्या गोष्टीला स्वीकारतो की नाकारतो हे समजण्यासाठी त्या व्यक्तिमत्वाचा संपूर्ण अभ्यास आपल्याला असायला पाहिजे. जे व्यक्तिमत्व, जे बाबासाहेब बुद्धा अँड हिज धम्मा त्रिपिटकाच्या आधारे लिहितात, सारा भारतच काय संपूर्ण जगाने बौद्ध धर्म घेतला पाहिजे म्हणतात, ते बाबासाहेब त्रिपिटकातलं एक पिटक नाकारतील का. आता हा जो आहे तर हे तुम्हालाच सांगतो मी, हे का म्हटलं हे वाचून दाखवा तुम्ही, किंवा सुरुवात कुठून झाली ते म्हणण्याची. सर, बुद्धांच्या विरुद्ध होणाऱ्या या आरोपाला फक्त 2 ठिकाणी आधार मिळू शकतो. पहिला संभाव्य आधार महापरिनिब्बाण सुत्ताच्या प्रकरण 5 मध्ये आनंदाच्या प्रश्नाला बुद्धाने उत्तर दिले असे जे सांगितले जाते तो असू शकतो. येणेप्रमाणे स्त्रियांशी वागताना आम्ही कसे वागावे. आनंदाने विचारले, आनंदा तू त्यांना बघत सुद्धा नाही असे, परंतु त्यांना पाहावे लागलेस तर आम्ही काय करावे. आनंदा बोलू नये, परंतु त्या आमच्याशी बोलल्याच तर भगवंत आम्ही काय करावे. आनंदा तुम्ही सर्वोपरी जागरूक असावे. ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रेसने प्रकाशित केलेल्या महापरिनिब्बाण सुत्ताच्या मूळ भागात प्रस्तुतचा भाग पाहायला मिळेल. हे नाकारता येणार नाही, परंतु प्रस्तुत उतारा हा प्रत्यक्ष त्यात आहे किंवा नाही हा मुद्दा नाही. मुद्दा असा आहे की प्रस्तुत उताराच्या आधारावर एखाद्या युक्तिवादाची उभारणी होत असेल तर तो संबंधित उतारा मूळचा तसेच खरा असून नंतरच्या काळात भिक्खूंनी तो प्रक्षिप्त केला नाही हे सिद्ध करण्याची गरज नाही का. प्रश्नचिन्ह. म्हणजे त्यांनी केला असं पण त्यांना म्हणायचं नाही, प्रश्नचिन्ह केलेलं आहे सर. आणि खोट्या गोष्टीचे आवरण चढून त्यात मूळ बौद्ध विचारांची अगदीच परकीय असलेल्या ब्राह्मणी विचारांची भर घालून तसेच मठशाही विचारांना प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने सुत्त पिटकाला संपूर्णपणे विद्रूप करण्यात आले आहे. ज्याला भगवान बुद्धांची मूळ शिकवण माहीत आहे तो असे सुत्त पिटक वाचून वेळा झाल्याशिवाय राहणार नाही. इतकेच नव्हे तर मिसेस रिच डेव्हिस यांना झालेल्या आश्चर्यात तो सहभागी होईल आणि विचारेल. सुत्त पिटकाच्या या भागामध्ये बुद्धांचे विचार कुठे आहेत. प्रश्नचिन्ह. यापैकी किती भागांमध्ये बुद्धांचे मूळ विचार स्पष्टपणे मांडले गेलेत. किती भागांमध्ये उत्तरोत्तर वर्षानुवर्षे झालेले निवेदक, स्मृतीबद्ध तसे कंठस्थ करणारे बहुसंख्य शिक्षक तसेच मौखिक शिक्षण देणारे विद्यार्थी ही सर्व शिकवण जी क्लिष्ट होती
ज्यासाठी कठोर परिश्रम करावे लागत होते. इतकेच नव्हे तर कधी काळी संपादकांनी ती प्रस्थापित केल्यावर इतक्या वर्षांनी ती तंतोतंत कशी मांडली जाऊ शकते प्रश्नचिन्ह आहे. हे सर्व निवेदक, शिक्षक, संपादक तसेच संपादक यांचे जीवन आणि त्यांचे आदर्श समाजातील इतर लोकांपेक्षा अत्यंत वेगळे होते आणि इतर बौद्ध जगताशी संबंधही नव्हते. अशा विपर्यस्त माध्यमाचे कोणीही अध्ययन करावे आणि या वचनासंबंधी स्वतःशी विचारावे की शिकवण ज्या व्यक्तीने संपादित केली त्याने सर्व मान्य शिक्षक, मार्गदर्शक यांच्याकडून वदवून आणि तेच सत्य असल्याचे दर्शवले जाण्याची शक्यता नाही काय, असं प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे नंतरच्या काळात भिक्खूंनी हा उतारा प्रक्षिप्त केला या विधानात फार अतिशयोक्ती होणार नाही. पहिली गोष्ट की सुत्त पिटक लिहिण्याकरता बुद्धांच्या मृत्यूनंतर 400 वर्षांचा काळ लोटला होता. दुसरे असे की ज्या संपादकांनी त्यांचे आकलन, संकलन आणि संपादन केले ते भिक्खू होते आणि भिक्खूंसाठीच त्यांचे संकलन आणि संपादन केले होते. ब्रह्मचर्याचा नियम सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने असे विधान बुद्धासंबंधी करणे भिक्खूला महत्त्वाचे वाटले आणि या परिस्थितीत भिक्खू संपादकांनी असे लिहिले संभवनीय वाटत नाही, असं म्हणतात. आता यामध्ये आपण हे बघूया की हा जो हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती जबाबदार कोण, हे जे हा जो लेख आहे तो जो लेख आहे तर स्त्रियांचे हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म यातील स्थान या शीर्षकाच्या इंग्रजीतील लेख महाबोधी नियतकालिकाच्या मार्च 1950च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. अशा आरोपाचे खंडन करणे प्रत्येक बौद्ध धर्मीयाचे कर्तव्य आहे व ते लामा गोविंद यांनी पार पाडले. परंतु हा प्रश्न येथेच संपविता येणार नाही. बुद्धावर आरोप करण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नाही, हे बाबासाहेब लिहितात. कारण हा जो लेख आला होता लामा गोविंद यांनी लिहिलेला होता. त्यांनी त्याचं खंडन केलं होतं आणि त्यावर मग बाबासाहेबांनी लिहिलं. अच्छा. तर लामा गोविंद यांनी पार पाडले, परंतु हा प्रश्न येथील संपविता येणार नाही. बुद्धावर आरोप करण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नव्हे. बुद्धाची महानता ज्यांना सहन होत नाही अशा यूज विकलीच्या लेखकापेक्षाही अधिक अधिकारवाणी असलेल्या हितसंबंधी लोकांकडून असे आरोप सहसा केले जातात. त्यामुळे या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन वारंवार होणाऱ्या अशा आरोपाचा मूलतः शोध लावणे अगत्याचे आहे. मला खात्री आहे की हा आरोप खूप गंभीर आणि तिरस्करणीय असल्यामुळे त्याच्या आणखी शोध घेण्याचे महाबोधीचे वाचक स्वागत करतील, हे बाबासाहेब लिहितात. बुद्धाच्या विरुद्ध होणाऱ्या आरोपाला फक्त 2 ठिकाणी आधार मिळू शकतो. म्हणजे बुद्ध हे महिलांसोबत समानतेने वागत नव्हते असा जो आरोप केला जातो त्याचं हे खंडन करण्यासाठी त्यांनी ते लिहिलेलं आहे. आणि ते काय म्हणतात की पहिला संभाव्य आधार महापरिनिब्बाण सुत्ताच्या प्रकरण 5 मध्ये आनंदाच्या प्रश्नाला बुद्धाने उत्तर दिले असे जे सांगितले जाते तो असू शकतो. तो येणेप्रमाणे स्त्रियांशी वागताना आम्ही कसे वागावे आनंदाने विचारले. का स्त्रियांशी वागताना आम्ही कसे वागावे बुद्धाला विचारले. येस सर. तेव्हा बुद्ध म्हणतात आनंद जणू त्यांना बघत सुद्धा नाही असे, परंतु त्यांना पाहावे लागले तर आम्ही काय करावे. म्हणजे परत आनंद म्हणता बुद्धांनी काय उत्तर दिलं की जणू त्यांना बघत सुद्धा नाही, म्हणजे बघत पण नाही बा तुम्हाला असं वागावं. तर आनंदा म्हणतात जर त्यांना पाहावे लागले तर आम्ही काय करावे. तर आनंदा बोलू नये म्हणतात, म्हणजे महिलेशी बोलू नये स्त्रियांशी. मग परत आनंद विचारतो की परंतु त्या आमच्याशी बोलल्या तर भगवंत, त्या जर आमच्याशी बोलल्या तर आम्ही काय करावे. तर बुद्ध म्हणतात आनंदा तुम्ही सर्वोपरी जागरूक असावे. म्हणजे हा जो बोलायचं नाही, पाहायचं नाही, हा जो संदर्भ बाबासाहेबाच्या बुद्धाच्या संदर्भात दिलेला आहे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या एका मध्ये सुत्तामध्ये, तर त्यावरून बाबासाहेब म्हणतात की हे वाचून गोंधळ झाल्याशिवाय राहत नाही. याचं खंडन करण्यासाठी त्यांनी म्हटलं की बा हे
ब्राह्मणी आवरण त्यावर विचारांची भर घालून मठशाही विचाराला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झालेला आहे. परंतु त्यांनी इंग्रजीमध्ये जे लिहिलं त्याचं ते इंग्रजीत असं लिहिलं की एनीवन हू नोज द सेंट्रल टेक्निक ऑफ द बुद्धा इज क्वाइट bewildered after reading the Sutta Pitka as we find it now, wrapped about by the mythical drapery, disfigured by addition of purely Brahminic idea entirely foreign to the original Buddhist thought and distorted by the twist and turn given to it by monastic idea intended to enforce monastic ideals, so much so that one is inclined to join in wonder with Mrs. Rhys Davids. हे पेज नंबर 110 इंग्रजीमध्ये आहे, व्हॅल्यूम 17(2) मध्ये. व्हॅल्यूम 17(2) पेज 110 इंग्रजीमध्ये आहे, जे बाबासाहेबाचं ओरिजिनल आहे. ते मराठीमध्ये तर वेगळं झालेलं आहे. आता त्या ओरिजिनल जे आहे त्याचा कसं ट्रान्सलेशन होते ते मी तुम्हाला सांगतो. याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये मनुवाद घुसवलेला आहे, ब्राह्मणी कल्पनांनी त्यावर भेसळ केली असं त्यांचं म्हणणं जरूर आहे. परंतु त्या क्षणाला त्यांनी ते उद्गार काढलेले आहे. ज्यावेळी त्यांनी हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती हा लेखाच्या अनुषंगाने ते लिहिलेलं आहे लामाच्या, तर त्यावर त्यांनी ते उद्गार काढले. परंतु त्याच लेखामध्ये त्यांनी कितीतरी सुत्तांचा संदर्भ देऊन समर्थन केलेलं आहे. तुम्ही पुढे त्या सुत्ताचं हे वाचून सांगा. याच लेखामध्ये बाबासाहेब म्हणतात की आपण याला सत्याच्या कसोटीवर तपासून पाहू. आनंदाने असा प्रश्न विचारण्याचे काही विशिष्ट प्रयोजन होते काय? बुद्धाने स्त्रियांशी सर्वश्रुत असलेले संबंध लक्षात घेऊन हा प्रश्न होता काय? खरे तर आनंदाने असा प्रश्न विचारण्याची शक्यता नाही. बाबासाहेब का म्हणतात की ते जे प्रश्न विचारले होते नी की स्त्रियांशी तथा वागताना आम्ही कसे वागावे आणि त्या जर बोलल्या तर आम्ही काय करावे वगैरे, तर म्हणून बाबासाहेब म्हणतात की असा प्रश्न विचारण्याची शक्यता नाही म्हणतात बाबासाहेब. आणि जर आनंदाने असा प्रश्न विचारलाच असता तर बुद्धाने असे उत्तर दिले नसते हे पुराव्यानिशी सांगता येते. आनंद तसेच भगवान बुद्ध यांनी पिटकामध्ये नमूद असलेली स्त्रियांप्रती वागणूक आणि त्यासंबंधी निर्माण केलेला प्रश्न व दिलेलं उत्तर हे दोन्ही अगदी विसंगत आहेत. आनंदाने असा प्रश्न विचारणे खरोखरच गरजेचे होते का या मुद्द्यावर हे नमूद करणे प्रसंगोचित होईल हे बाबासाहेब म्हणतात. महापरिनिब्बाण सुत्ताच्या त्याच प्रकरणात वर ज्याचा उल्लेख आला आहे त्यातील फक्त काही गाथा वगळल्या आहेत. आनंदाची वर्तणूक किती आल्हाददायी होती आणि तो सर्वांचा कसा आवडता होता याचे बुद्धाने वर्णन केलेले आहे. त्यातील 2 गाथा मी खाली नमूद करतो. हे बाबासाहेब म्हणतात की 2 गाथा त्यांनी या प्रकरणामध्ये नमूद केल्या. मग बंधूंनो, आनंदामध्ये 4 अतुलनीय आणि स्मृतिदायक सद्गुण आहेत. तर बंधूंनो, संघातील भिक्खू आनंदाला भेटण्यासाठी येत असत. त्याला भेटल्यानंतर ते प्रफुल्लित होत असत. आनंद जेव्हा त्यांना धम्म शिकवित असे तेव्हा प्रवचन ऐकतानाही ते आनंद विभोर व्हायचे. आणि बंधूंनो, आनंद जेव्हा मौन असे त्यावेळी मात्र ते अस्वस्थ होत असत. आणि बंधूंनो, संघातील भिक्खुनी किंवा धम्मोपासिका त्याला भेटल्यानंतर आणि आनंदाने त्यांना धम्म शिकविल्यानंतर ते प्रफुल्लित होत असत. आणि बंधूंनो, आनंद मौन असताना मात्र ते अस्वस्थ होत असत. यावरून हे स्पष्ट होते की आनंदाचे स्त्रियांशी भेटणे इतकेच नव्हे तर ज्या धम्मोपासिका संघाच्या सदस्य नव्हत्या अशांनाही भेटणे ही नित्याची व सामान्य बाब होती. ती त्यांना पाहत असे, भेटत असे आणि त्यांच्याशी बोलत असे. असे असतानाही आनंदाने असा प्रश्न का विचारला? स्त्रिया आनंदाला भेटतात हे बुद्धाला माहीत होते. त्यांनी या संबंधी कधीही हरकत घेतली नव्हती. असे असतानाही बुद्धाच्या मनात स्त्रियाशी असलेले सर्व संबंध तोडण्याचा तसेच प्रतिबिंबित करण्याचा विचार का आला असावा? हा संपूर्ण भाग इतका कृत्रिम आहे की तो नंतरच्या काळात मठशाहीने संक्षिप्त केल्याचा प्रकार आहे हे निश्चित समजावे. आनंदाच्या जीवनातील अत्यंत विरोधाभासी असा प्रसंग महान परिनिब्बाण सुत्ताच्या संबंधित भागात आलेला आहे. हे सर्व विविधित आहे की पहिल्या संगीतीत आनंदाच्या विरोधात 5 तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या बुद्धाच्या मतानुसार विनयातील कोणत्या भागात फेरफार आणि दुरुस्ती करण्याचा अधिकार संघाला दिला हे विचारण्याचा तो अपयशी ठरला.
भगवंताने चिवर शिवता शिवता मागे सरताना त्यातला चिवरावर पाय पडला. भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर त्याच्या पार्थिवाला स्त्रियांना प्रथम वंदन करण्याची परवानगी देऊन त्याच्या अश्रूमध्ये भगवंताच्या पार्थिवाच्या झालेल्या विटंबनेस तो कारणीभूत होता. भगवंताला अधिक जगण्यासाठी तो बोलत नाही. स्त्रियांचा संघात प्रवासासाठी तो तत्वतः कारणीभूत होता. आनंदाने हे सर्व आरोप कबूल केले. त्याने हे आरोप मान्य करणे किंवा नाकारणे ही बाब वेगळी आहे, हे बाबासाहेब लिहित आहेत. महत्वाचा आहे तो तिसरा आरोप. सध्याच्या चर्चेतील तो महत्वाचा मुद्दा आहे. महापरिनिब्बाण सूत्रात उल्लेख केलेल्या भगवंताचा उपदेश सत्य आहे ही जर वास्तविकता असेल तर आनंदाने भगवंताच्या पार्थिवाला स्त्रियांना स्पर्श का करू दिला? बुद्धाने थोड्याच वेळापूर्वी केलेल्या उपदेशाची त्याने इतक्या उघडपणे आणि जाणीवपूर्वक अवहेलना केली असती काय? याचे उत्तर निश्चितपणे नकारात्मक असेल. या नकारात्मक उत्तरातून काय निष्पन्न होते? त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपाप्रमाणे बुद्धाने असा काही उपदेश केलाच नव्हता हेच निष्पन्न होते. आणि जर बुद्धाने असा उपदेश केलाच असता तर आनंद त्या विरोधात वागला नसता. यावरून निसंदिग्धपणे असे म्हणता येते की असा कोणताही उपदेश बुद्धाने केलेला नव्हता. या प्रश्नासंबंधी बुद्धाचा दृष्टिकोन विचारात घेता बुद्धाने स्वाभाविकरित्या असे उत्तर दिले असते काय? बुद्धाची स्त्रियांप्रती असलेली वागणूक हेच या प्रश्नाचे उत्तर आहे. बुद्धाने आनंदाला उपदेश केल्याचे जे सांगितले जाते त्याचप्रमाणे स्त्रियांना भेटण्याचे टाळले होते काय? वस्तुस्थिती काय आहे? दोन प्रसंग नजरेसमोर त्वरित येतात. त्यातील एक विशाखाचे आहे, हे बाबासाहेब लिहितात. बुद्धाच्या 80 प्रमुख शिष्यांपैकी ती एक होती आणि दानदात्याची प्रमुख या पदवीने तिचा गौरव होता. विशाखा कधी काही बुद्धाचे प्रवचन ऐकावयास गेली नव्हती काय? तिने त्याच्या संग्रामात प्रवेश केला नव्हता काय? बुद्धाने आनंदाला स्त्रियांशी जसे वागण्याचा उपदेश केल्याचे सांगितले जाते तसे बुद्ध विशाखासोबत वागले होते काय? प्रवचनासाठी उपस्थित असणाऱ्या भिक्खूंनी त्यावेळी काय केले? त्यांनी प्रवचनातून बहिर्गमन केले होते काय? दुसरा प्रसंग नजरेसमोर येतो तो वैशालीच्या आम्रपालीचा. ती बुद्धाला भेटायला गेली आणि तिने त्यांना तसेच त्यांच्या भिक्खूंना भोजनासाठी तिच्या प्रसादात येण्याचे निमंत्रण दिले. ती एक वारांगना होती. ती वैशालीतील सर्वात देखणी स्त्री होती. बुद्धाने आणि भिक्खूंनी तिला टाळले होते काय? याच वेळी लिच्छवीने दिलेले निमंत्रण नाकारल्यामुळे त्यांना खूप अपमानित झाल्यासारखे वाटले असतानाही बुद्धाने तिचे निमंत्रण स्वीकारले आणि तिच्या प्रसादात जाऊन तिने दिलेल्या भोजनात सहभागी झाले. याशिवाय आणखी उदाहरणाची गरज भासत नाही. नंदको वध सूत्रात सांगितल्याप्रमाणे बुद्ध श्रावस्ती येथे वास्तव्यास असताना त्यांच्याकडे महाप्रजापती गौतमी आपल्यासोबत 500 दानी स्त्रियांना घेऊन आली. तिने बुद्धाला धम्मासंबंधी मार्गदर्शन करण्यास विनंती केली असता बुद्धाने त्यांच्यापासून पलायन केले होते काय? संयुक्त निकायात नमूद आहे की पज्जुनाची कन्या कोकानदा जिच्या सौंदर्याने ते संपूर्ण महावनात पसरले होते ती बुद्धाचे वास्तव्य वैशालीला असताना प्राप्त समयी त्यांना भेटावयास आली होती. राजा प्रसेनजीतची पत्नी राणी मल्लिका धम्मासंबंधीच्या उपदेशासाठी बुद्धाकडे वारंवार येत असल्याचे उल्लेख पिटकामध्ये ठिकठिकाणी आहे. बाबासाहेबांनी इथे नंदकोवत सूत्राचा संदर्भ दिला, संयुक्त निकायाचा संदर्भ दिला आणि त्यांनी हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की भगवान बुद्ध हे महिलांसंबंधी विषमतेने वागत नव्हते. जो सुरुवातीला उल्लेख आलेला आहे आनंदासोबतच्या चर्चेचा तो चुकीचा आहे हे सांगत असताना त्यांनी संतप्तपणे ते उद्गार काढले. याचा अर्थ असा होत नाही की बाबासाहेब हे सुत्तपिटकाला मानत नव्हते. कधी म्हणतात धम्मपिटका अभिधम्माला मानत नव्हते. हे सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणं किंवा त्यांच्या श्रद्धा अशा रीतीनं उडवून टाकणं हे बरोबर. ज्या लोकांच्या मनावर कार्ल मार्क्सच्या विचारांचा पगडा बसलेला आहे त्यांना मला हेच सांगायचे आहे की तुम्ही धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा अभ्यास करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण आणि लेखन खंड क्रमांक 18 भाग 3 पान नंबर 555 प्रकरण बुद्ध धर्म आणि मार्क्सवाद. काय म्हणतात बाबासाहेबांनी म्हटलं का असं? हो, काय म्हणाले? खंड क्रमांक 3 आहे सर. महाराष्ट्र शासनाने म्हणजे खंड क्रमांक 18 भाग 3 त्यामध्ये प्रकरण आहे बुद्ध धर्म आणि मार्क्सवाद. त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की ज्या लोकांच्या मनावर कार्ल मार्क्सच्या विचारांचा पगडा आहे त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा अभ्यास करावा. मग धम्मचक्र प्रवर्तन सूत्र हे सुत्तपिटकातलंच आहे ना. आणि हे 1936 ला
1936 ला म्हटलंय. हा, असं म्हटलेलं आहे ते. आणि निवाब सुत्ताचं सुद्धा आपल्याला एक उदाहरण दिसतं सर, की म्हणजे ज्यावेळेस बौद्ध धम्माची दीक्षा घेतलीही नव्हती त्यावेळी सुद्धा सर्वसामान्य जनतेला बाबासाहेब आपल्या भाषणामधून सुत्तांचे उदाहरणं देत होते, कारण सुत्त हे सर्वसामान्य माणसाला समजावं म्हणून भगवान बुद्धांनी दिलेला उपदेश आहे. तर हा जो खंड क्रमांक 18 आहे त्याचा भाग 1 यामध्ये धर्मांतराने कल्याण होईल हे जे प्रकरण आहे यामध्ये बाबासाहेब यांचा एक पॅरा आहे तो वाचून मी दाखवतो भाषणाचा. कोणतीही गोष्ट काहीतरी दिल्याखेरीज मिळत नसते, त्याचप्रमाणे स्पृश्य अगर ब्राह्मण समाजाने तुमच्याकरता काहीतरी करण्यापूर्वी तुम्ही काही तरी दिले पाहिजे, पण ते काय द्यावे लागणार आहे हे तुमच्या लक्षात आले काय? हे लक्षात येण्यासाठी निवाब सुत्तात भगवान बुद्धांनी सांगितलेली एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की श्रावस्तीमध्ये अनाथ पिंडकाच्या आश्रमात राहत असताना भिक्षूंना उद्देशून भगवान बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो, राजा आपल्या राखीव जंगलात हरिण, गवे, ससे वगैरे प्राणी पाळून ठेवतो, त्यांची योग्य प्रकारे जोपासना करतो, त्यांना ममतेने वाढवतो, पण हे सर्व कशा करता असा प्रश्नचिन्ह केलेला आहे. त्या प्राण्यांना ठार करण्याकरता, आपली मृगेची भूक भागवण्यासाठी राजा त्या गरीब दुबळ्या प्राण्यांची जोपासना करीत असतो. त्याचप्रमाणे आज स्पृश्य हिंदू अगर ब्राह्मण तुम्हास काही ज्यादा सवलती देऊ करून आपल्याच धर्मात ठेवू पाहत आहे, हे तुमच्या कल्याणासाठी नसून तुम्हास कायमचे गुलामगिरीत जकडून ठेवण्याकरताच आहे. म्हणजे आपलं जो हित जोपासतो आणि आपलं शत्रू कोण, आपलं मित्र कोण हे ओळखण्यासाठी बाबासाहेबांनी निवाब सुत्ताचं उदाहरण दिलंय, जे हे निवाब सुत्त मज्जिम निकायमध्ये आहे. तो रायटिंग अँड स्पीचेस मध्ये आला. रायटिंग अँड स्पीचेस मध्ये सुद्धा बाबासाहेबांचा हा जो आहे व्हॉल्यूम नंबर 11 यामध्ये तर सर्व संदर्भ दिले की बाबासाहेबांनी कुठला सुत्त, कुठला विनय, कुठलं धम्मपद हे कुठून त्रिपिटकाच्यातून गेलं त्याचं पूज्य भदंत आनंद कौशल्यांनी यांनी पण दिलेलं आहे. आणि या व्हॉल्यूम नंबर 17 मध्ये सुद्धा 11 मध्ये आलेलं 11 सप्लिमेंटरी आहे ते. तर याच्यामध्ये तुम्हाला अंगुत्तर निकायातील सतीपठ्ठान वग्गो जे त्यामध्ये 10 सुत्त आहेत त्याचा पण उल्लेख आलेला आहे. जातक अठ्ठकथांचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे प्रत्येक आता जर आपण भारतीय संविधान बघितलं तर त्यामध्ये जो समता, स्वातंत्र्य, बंधुत्व जे आहे तर हे बाबासाहेबांनी कालाम सुत्त, अस्सलाइन सुत्त आणि तेविज्य सुत्तांमध्ये, आणि यामध्ये तेविज्य सुत्त बाबासाहेबांनी दिलेलं आहे. आणि जर हे सुत्त आपण जेव्हा कालाम सुत्त म्हणजे काय की स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे, माणसाला बोलण्याचं स्वातंत्र्य, वागण्याचं स्वातंत्र्य, लिहिण्याचं स्वातंत्र्य, जगण्याचं स्वातंत्र्य, तर प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य हे कालाम सुत्तामध्ये आहे. अस्सलाइन सुत्त, अस्सलाइन नावाचे जे ब्राह्मण आहे की त्यांची असं होतं की फक्त विद्या ब्राह्मण वर्गाने शिकावी, इतर वर्गाने शिकू नये. याला भगवान बुद्धांनी अतिशय म्हणजे चातुर वर्णावर जो आहे तो हल्ला केलेला आहे, विषमतेवर हल्ला केलेला आहे आणि समता प्रस्थापित केलेली आहे. तर हे जे आहे कालाम सुत्त, तेविज्य सुत्त, अस्सलाइन सुत्त हेच बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये टाकलेलं आहे. आणि ते म्हणतात की समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ही मी फ्रेंच राज्यक्रांतीकडून ही तत्वे मी उसने घेतलेली नाही, तर मी माझ्या महान गुरुकडून ती घेतलेली आहे. बुद्ध आणि महान गुरूंनी कुठे उपदेश दिलाय? सुत्त पिटकामध्ये. आणि सुत्त पिटक हे संपूर्णपणे विद्रूप करण्यात आलं आणि हे करण्यात आलं, तर हे याचा जो मागचा पुढचा जो संदर्भ आहे तो जर काढून टाकला तर त्याचा विपर्यास होतो. कारण बाबासाहेबांनी ते म्हणताना खाली प्रश्नचिन्ह की बुद्ध असे म्हणू शकतात का स्त्रियांच्या बाबतीमध्ये, असं ते प्रश्न केला आहे. म्हणून नंदकवाद सुत्त जे आहे आणि महाप्रजापती गौतमी ज्या आहे त्या 500 स्त्रिया घेऊन येतात आणि आनंद कुठली गोष्ट धम्मासाठी याचना करावी लागते. मूळ मुद्दा आहे व्यवहारिक अडचण होती, पण त्या व्यवहारिक अडचणीवर सर्वज्ञता प्राप्त तथागत मार्ग काढणारच होते. आणि याचना जी आहे स्त्रियांकडून हे आनंदाने केली आणि त्यांना संघामध्ये प्रवेश मिळाला. आणि बाबासाहेब पुढे त्याच्यामध्ये म्हणतायत की त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी भिक्खू पाठवत होते. हिंदू स्त्रियांची उन्नती अवनती याला जबाबदार कोण?
तर प्रशिक्षित भिक्षू तिथे पाठवत होते आणि महिला इतक्या पुढे गेल्या की त्या पुरुष पण सुद्धा त्यांचं प्रवचन ऐकायचे. हे जे त्या सुत्तामध्ये आलं ना, असे प्रकार जे संशयास्पद आले, म्हणून बाबासाहेब संतप्त होऊन म्हणाले की सुत्तपिटक हे विद्रूप केलं आहे, त्यामध्ये ब्राह्मणी आवरण घातलेलं आहे वगैरे जे बाबासाहेब म्हणाले. याचा अर्थ असा नाही की त्यांनी नाकारलं. सुत्तपिटकाला नाकारलं असतं तर सुत्तपिटकाच्या आधारावर एवढा मोठा बुद्धांची धम्म ग्रंथ लिहिलाच नसता ना. तेव्हा काही गोष्टी नाकारल्या म्हणजे ज्या बुद्धीला संगत नाही, ज्या विवेकाला धरून नाही, ज्या समता स्वातंत्र्याला धरून नाही, म्हणजे जे निकष आपल्याला कालाम सुत्तामध्ये पाहायला मिळतात की बुद्धाचे आहे की नाही हे कसे समजायचे, तर ज्या गोष्टी बुद्धाच्या एकंदरीत विचारांशी म्हणजे तत्वाशी विसंगत आहेत त्या बुद्धाच्या नाहीत, त्या घुसवल्या किंवा त्यावर काय म्हणता येईल त्याला आवरण घातलं. म्हणजे काय झालं की सगळं सुत्त पिटकच नाकारलं, अभिधम्म पिटकच नाकारलं, असा त्याचा अर्थ नाही होत ना. यामुळे काय होतं की सर्वसामान्य जनतेचं, सामान्य उपासकाचा जो श्रद्धा, जो विश्वास असायला पाहिजे तो उडून जातो, कमी होतो, आणि विशेषतः नवीन पिढीचा. म्हणून कुठलेही वक्तव्य करताना सांभाळून वक्तव्य केलं पाहिजे. त्याचा अन्वयार्थ काय निघेल, त्याचे दुष्परिणाम काय होतील, या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि सर जे लोक असं करतात त्यांनी जो मधला संदर्भ आहे तोच दिला. तो नंदकवाद जे सुत्त आहे, माता विशाखा असेल, आम्रपाली असेल, ज्या थेरी गाथ्यामध्ये आपल्याला बाबासाहेबांनी याच्यातच म्हटले की उच्च पदाला गेलेल्या आहेत त्या स्त्रिया, तर सगळं भेटणं होतं. जो ते असंच आहे. आणि सुत्तपिटक जर विद्रूप असतं हे जर बाबासाहेब, तर बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मा त्याचा लिहिलंच नसतं. विद्रूप भाग टाकणारच नाही ना बाबासाहेब. पण जो संदर्भ घेतला बाबासाहेबांनी किंवा जे काही साहित्य त्यामध्ये सुत्तपिटकातून उद्घृत केलं ते शुद्ध स्वरूपाचं, जे त्यांना माहीत होतं, जे संगीतीमध्ये मान्य झालेलं होतं. आता धम्म म्हणजे काय या प्रकरणामध्ये विपश्यनेचा संदर्भ आला. कायानुपश्यना, चित्तानुपश्यना, वेदनानुपश्यना आणि धम्मानुपश्यना. इंग्रजीमध्ये कंटेम्पलेटिंग द बॉडी ॲज बॉडी, कंटेम्पलेटिंग द फिलिंग ॲज फिलिंग. तर ह्या जो संदर्भ आला आहे धम्म म्हणजे काय या प्रकरणामध्ये, हा विपश्यनेचा संदर्भ आहे. विपश्यनेचे जे 4 स्मृती उपस्थान असतात हे सतीपठ्ठण सुत्तामध्ये आहे. हे कुठे आलंय? आनापान सती सुत्त आहे. आनापान सतीचा करून 4 स्मृती उपस्थानाचा उद्भव होईल असं वागलं पाहिजे, असं सतीपठ्ठण सुत्तामध्ये जे आहे तेच बुद्धांडित धम्मामध्ये, धम्म म्हणजे काय प्रकरणात बाबासाहेबांनी लिहिलंय की 4 स्मृती उपस्थानाचा उद्भव होईल असं वागलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, तर हे 4 कायानुपश्यना, चित्तानुपश्यना, वेदनानुपश्यना, धम्मानुपश्यना केलं पाहिजे. तर याचा संदर्भ हा जो 11वा व्हॅल्यूम आहे, हा 11वा व्हॅल्यूम जो आहे, या 11व्या व्हॅल्यूममध्ये दिग्घनिकायचा संदर्भ दिला आहे. आणि दिग्घनिकायमध्ये महासतीपठ्ठण सुत्त आहे. मग दिग्घनिकाय, महासतीपठ्ठण सुत्त कशाचा आहे, तर सुत्तपिटकाचा आहे. असे अनेक सुत्त आहे या पुस्तकामध्ये, अनेक संदर्भ तुम्हाला आढळणार सुत्तपिटकाचे. त्यामुळे सुत्तपिटक हे संपूर्ण टाकाऊ आहे, संपूर्ण युजलेस आहे, अशा रीतीचा समज लोकांचा होईल, अशा रीतीचं वक्तव्य करू नये. कारण बुद्ध धम्माची जोपासना करणं, धम्म तत्वांची, धम्म साहित्याची, ही आपली जबाबदारी आहे. आणि सर जे व्हॉल्यूम नंबर 16 मध्ये बाबासाहेबांनी म्हणजे महाराष्ट्र शासनाने जो बौद्ध पूजा पाठ नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे, आणि 24 फेब्रुवारी 1956 तो प्रकाशित झाला, तर त्यामध्ये रतन सुत्त आलेलं आहे. बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना, धम्मपालन गाथा, रतन सुत्त. तर हे तर बाबासाहेबांनी म्हणजे 1956ला दिलेलं दिसतं 24 फेब्रुवारी आपल्याला, की बौद्ध धम्मामध्ये पूजा पाठ कशी आहे, वंदना कशी आहे. तर हे बौद्ध साहित्यातूनच आलं ना, हे त्रिपिटकाचाच भाग आहे ना हा. म्हणजेच त्यांनी त्रिपिटक हे स्वीकारलेलं आहे, हे काही त्रिपिटकाच्या बाहेरचं नाही आहे. आणि लेखक म्हणून एक जबाबदारी घेतली सर. मूळ बाबासाहेबांनी पाली टू इंग्रजी असा ग्रंथ लिहिला. बौद्ध पूजा पाठ आहे तो 16व्या व्हॅल्यूम मध्ये टाकला त्यांनी. तो स्पेशल आहे, तो ते व्हॅल्यूम मध्ये सरकारने टाकलं ते. तर बौद्ध पूजा पाठ हे पुस्तक पण बाबासाहेबांनी रेडीमेड तयार करून दिलं ना. त्यामधले जे वंदना आहेत, सुत्त आहेत, हे कुठून घेतले आहेत?
आणि सर एक आहे असं ते आहे. पण म्हणून पाली तू मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये अनुवाद करताना कोणाकडनंही छोट्या मोठ्या चुका होऊ शकतात. तर पण ते मूळ जे त्रिपिटक आहे पालीमध्ये त्याच्यामध्ये तर काही मिक्सिंग आढळत नाही सर. आता जे सुत्त पिटक आहे, जसं पराभव सुत्त आहे, महामंगल सुत्त आहे, कालाम सुत्त आहे, तेविज्य सुत्त आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त पारमिता दिसतील. म्हणजे काही याच्यामध्ये दान दिसेल, काहीमध्ये सत्य दिसेल, अधिष्ठान दिसेल, मैत्री दिसेल, करुणा दिसेल. याच्या बाहेर भगवान बुद्धांनी म्हणजे सुत्त पिटकामध्ये एक व्यावहारिक ज्ञान आणि दुसरं नैतिकता, ह्या दोनच गोष्टी तुम्हाला सुत्तामध्ये दिसते. आणि बाकीच्या गोष्टी जे काही दिसतील तुम्हाला तर ते सौंदर्य आहे. त्याला तुम्ही वेगळ्या पद्धतीने मिक्सिंग म्हणण्याची गरज नाही. कारण जेव्हा आपण असं म्हणतो एव मे सुत्तंग किंवा मी असे ऐकलंय, तर जे पहिली संगीती त्यामध्ये 500 अरहंत होते आणि महाकाश्यप त्यांचे अध्यक्ष होते. भगवान बुद्धांच्या नंतर ही संगीती झाली 100 दिवसांनी. ठीक आहे. तर या संगीतीमध्ये सगळं म्हणजे जे विनय पिटक आहे ते उपाली नावाच्या व्यक्तीने हे केलं. सुत्त पिटक आहे ते सगळं आनंद आणि बाकीच्या सगळ्या भिक्षूंनी मिळून, आणि हे जे होतं नंतर मग अभिधम सुत्त पिटक आणि विनय पिटक, सुत्त पिटकामध्येच अभिधम्म होता, फक्त नंतर त्याला वेगळं करण्यात आलं नंतर तिसऱ्या चौथ्या संगीतीनंतर. आणि हे असे संघायन म्हणजे काय की जे विद्वान भिक्षू आहे, अरहंत भिक्षू आहेत, जे त्रिपिटकधर आहे, सुत्त पिटकधर आहे, विनय पिटकधर आहे, हे अशा 6 संगीती झाल्या. आणि 6व्या संगीतीला बाबासाहेब हजर होते. ही संगीती 2 वर्ष चालली आणि प्रत्येक वर्ड चेक करत आहे किंवा याच्यामध्ये हाच अर्थ आहे का. म्हणजे मग ती चिनी लिपी असेल, देवनागरी, म्हणजे भिन्न भिन्न लिपी आहे, पण त्याचा मिनिंग तोच आहे का असं चेक केल्यानंतर असं लक्षात आलं की इथे काहीच मिक्सिंग नाही आहे. तर भगवान बुद्धांचे जे काही उपदेश आहे ते पाली त्रिपिटकामध्ये अतिशय शुद्ध स्वरूपामध्ये आहेत. त्याच्यामध्ये आपण ते वाचून घेऊ शकता, समजून घेऊ शकता. आणि तुम्हाला जी भेसळ वाटते आहे, भेसळ तर आहे नाही, ती तुम्ही मांडली पाहिजे पुराव्यानिशी की हे भेसळ काढून टाकली ना, काढून टाकतात संगीतीमध्ये, काढून टाकतात. हा जे आणि भेसळ आहे म्हणजे काय, कोणती गोष्ट भेसळ आहे हे नेमकं सांगितलं पाहिजे. आणि हे चुकीचं आहे म्हणून लोकांना सांगितलं पाहिजे. ते कशाच्या आधारे, तर ते अविवेकी असेल, अवैज्ञानिक असेल. आता सगळ्या संगीतीमध्ये जर ते विवेकी आहे, वैज्ञानिक आहे मान्य असेल, आता सतीपट्टण सुत्त आहे ज्यावर विपश्यना आधारलेली आहे, जे वैज्ञानिक आहे, येणारा श्वास जाणारा श्वास पाहणे आणि संवेदना पाहणे, याच्यात कुठला आली अंधश्रद्धा आणि कुठला आला अवैज्ञानिकपणा. आता त्यालाच जर तुम्ही अवैज्ञानिक म्हणत असाल आणि ते सुत्त पिटकच चुकीचं आहे, तर मग हे चुकीचं आहे. सगळं जग मानतं त्याला, आणि एखाद्या माणसानं जर त्याला चुकीचं आहे म्हणून जर ठपकाटेल, त्याला काय अर्थ आहे. याला जास्त नितीन तुम्ही पण जास्त याला वेटेज देऊ नये अशा लोकांना. नाही सर, मला एक असं वाटलं की तुमचं बरोबर आहे की सर्वसामान्य संभ्रम होतो तो दूर व्हावा आणि लोकांचा गैरसमज होतो, पण असा समजदार लोक जास्त आहे, कोणाचा गैरसमज होत नाही. आणि भगवंताची शिकवण आहे सर, पर्यत्ती पटीपत्ती पटिवेदन, हे प्रॅक्टिस आणि अनुभव. ज्या गोष्टी अनुभवावर उतरत नाही त्या तुम्ही मानू नका, ज्या अनुभवावर उतरत त्या माना. आणि कालाम सुत्तानुसार जे बाबासाहेबांनी बुद्धांनी धम्मामध्ये सुद्धा दिलं, या कसोट्या आहे, त्या कसोट्या जर त्या सुत्तांना तुम्ही लावल्या तर प्रत्येक सुत्त हे त्या कसोटीवर खरं उतरतं. आणि म्हणजे सिगालोवाद सुत्त असेल, किती छान, म्हणजे सगळे सुत्त बाबासाहेबांनी जवळजवळ पूर्ण सुत्त पिटकाचा जो सार आहे, जो निचोड आहे, जी नैतिकता आहे. आणि बाबासाहेब म्हणतात पण की जे बौद्ध जे दुसऱ्या धर्मामध्ये ईश्वराला जे स्थान आहे, ते बौद्ध धर्मामध्ये नीतीला आणि नैतिकतेला, या 10 पारमितांना, भगवान बुद्धांच्या 37 बोधी धर्मांना स्थान आहे. ते ईश्वराच्या तुलनेमध्ये त्यांनी ते हे केलं की याचं महत्व जे ते अनन्यसाधारण आहे सुत्त पिटकाचं. म्हणून त्या सुत्त पिटकाला, आणि महापुरुष कसं तिन्ही काळाला धरून बोलतात, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य. की भविष्यातही सुद्धा कोणी मिक्सिंग याच्यामध्ये करू नये म्हणून त्याबद्दल एक सजगता सुद्धा, अवेअरनेस सुद्धा निर्माण करून दिलेला आहे. ज्या सुत्तपिटकाची शंका आली बाबासाहेबांना, ते सुत्तपिटक नेमकं त्या लेखामध्ये त्यांनी मांडलं. ते पिटक मांडलं त्यांनी, सुत्त मांडलं, सुत्तपिटक नाही, सुत्त, आणि त्याची चिकित्सा केली. बरोबर. आणि हे बुद्धाचं असू शकत नाही. आनंदाला असा प्रश्न आनंद पण विचारू शकत नाही. असे किती
चिकित्सा, जोरदार चिकित्सा केली बाबासाहेबांनी. अशी चिकित्सा ज्याला याच्यावर टीका करायची आहे किंवा नाकारायचे त्यांनी अशी चिकित्सा करावी आणि सांगावं की ह्या सुत्तामध्ये हे असं जे आहे हे बरोबर नाहीये. असं न करता संपूर्ण सुत्त पिटकच खराब आहे आणि ते वाचू नका आणि अभिधम्म पिटकच बाबासाहेबांनी नाकारलं, हे काय आहे? काय कशासाठी हा अपप्रचार? नाही, बरोबर आहे सर. आणि काही लोकांना कसं आहे सर, केवळ विपश्यनेवर टीका करण्यासाठी जर हा सगळा खटाटोप चालला असेल तर हेही चुकीचं आहे ना. तुम्हाला करायचं तर करा. सतीपट्टण सुत्तामध्ये जो बुद्धांनी उपदेश दिला तो उपदेश आहे, तो तुम्हाला मानायचा तर माना, नाही तर नका मानू. तुमच्या लोक काही हे जे काही विपश्यनेचे केंद्र आहे हे तुम्हाला काही निमंत्रण पत्रिका पाठवून बोलवत नाही किंवा पॅम्पलेट वाटून जाहिरात करत नाही. ज्यांचा विवेक जागृत झाला किंवा ज्यांचा संवेग जागृत झाला ते स्वतःहून जातात. करोडो लोक जात आहे, करतात. देश विदेशामध्ये सेंटर्स आहेत 300च्या वर. कितीतरी लोक त्यांचे नंबर लागत नाही अशी परिस्थिती आहे. तिथं कोणी बोलावतं का तुम्हाला? का बरं बुद्धाकडे जर 4 लोक जात असतील, बुद्धाचा विचार घेऊन येत असतील, बौद्ध तर जे बौद्ध नाही असे दुसऱ्या समाजाचे लोक आहेत, दुसऱ्या धर्माचे लोक आहेत, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, ते कितीतरी लाखोच्या संख्येने विपश्यनेकडे जात आहे. तर जाऊ द्या ना त्यांना. त्या बुद्धाचा एक विचार घेऊन, इम्पॅक्ट घेऊन येतात. बुद्धाविषयी जर काही निगेटिव्ह भावना असल्या तर त्या पॉझिटिव्ह घेऊन येतात. त्याचं बिघडलं कुठं? त्यासाठी लोकांच्या श्रद्धा उडवणं, लोकांना त्याच्यावर टीका करणं हे बरोबर नाही आहे. सर, आपण आता एक बघितलं, कार्ल मार्क्स आणि बुद्धांबरोबरची जी तुलना आहे, भगवंत म्हणतात पहिली गोष्ट तर तुलना होऊ शकत नाही, पण आजच्या नवीन काळामध्ये मला ते मांडणं गरजेचं आहे. कारण मार्क्सवादाकडे, साम्यवादाकडे लोकांचा जो झुकाव आहे, तर त्याला त्यांनी म्हटलं की मग तुम्ही धम्मचक्क प्रवर्तन सुत्त जर वाचलं तर तुम्हाला फरक कळून येईल की बौद्ध धर्म किती महान आहे. आणि ते म्हणतात की तुम्ही थोडं जरी याचं 10% जरी आचरण केलं या बौद्ध धर्माचं, तर जे साम्यवाद आणि मार्क्सवाद जे घडू शकतो ते तुम्ही करुणे आणि मैत्रीच्या याच्यावर तुम्ही बदल घडून आणू शकता. म्हणून त्यांची संकल्पना आहे की फक्त भारत बौद्धमय, जग धम्मराज्य करणं. तुम्ही मगाच सांगितलं ना की बाबासाहेब म्हणतात धम्मचक्क प्रवर्तन सुत्त वाचा आणि मार्क्स म्हणजे काय म्हणतो ते समजून घ्या म्हणून. बरोबर सर. हो सर, निवाप सुत्ताचं उदाहरण धम्मचक्कच ना, धम्मचक्क प्रवर्तन सुत्त. हा, म्हणजे बाबासाहेबांनी सुत्त वाचूनच उत्तरं दिले ना शेवटी. म्हणजे सुत्त पिटकाचेच उदाहरणं दिले आहेत. आणि हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती हे केव्हाच आहे? 50चं आहे, 1950-51चं. आणि बाबासाहेबांनी ग्रंथ पूर्ण केला 55 पर्यंत, मृत्यूपूर्वी, महापरिनिर्वाणापूर्वी. ही पण बाब लक्षात घेतली पाहिजे. आणि ज्या गोष्टी त्यांना विसंगत वाटत होत्या त्या त्यांनी नाकारल्या. जसं परिवर्ज्याचं कारण आहे, परिवर्ज्या पारंपरिक बौद्ध ग्रंथांमध्ये परिवर्ज्याचे कारण लिहिले की सिद्धार्थ गौतमाला म्हातारा दिसला, आजारी दिसला, प्रेत दिसला आणि म्हणून त्यांनी परिवर्ज्या घेतली. हे कारण त्यांनी नाकारलं. आणि बाबासाहेबांनी शाक्य आणि कोलियाचं नदीच्या पाण्याच्या भांडणावरून, वादावरून जी शिक्षा दिलेली होती त्यांना, त्यातून त्यांनी परिनिर्वाण घेतल्याचं सांगितलं. हे सर्वांना माहित आहे तुम्हाला हे उदाहरण. तर हे कारण त्यांनी लिहिलं. म्हणजे बुद्धांनी धम्मा ग्रंथ लिहित असताना त्यांनी किती सतर्क राहून लिहिला. त्यांनी जर असं कुठलंही टाकलं असतं, बुद्धांनी धम्मावर शंका घेण्याचं काहीच कारण नाही. बुद्धांनी धम्मातले जेवढेही संदर्भ आहे हे अत्यंत विचारपूर्वक बाबासाहेबांनी टाकलेले आहे. ज्याचा अर्थ आकलन तुम्हाला होत नाही तो आज नाही उद्या होईल. याचा अर्थ असा नाही की त्या महापुरुषांनी हे चुकीचं लिहिलं. हे असं म्हणणारा व्यक्तीची म्हणजे बाबासाहेबांबद्दल ब्र काढण्याची सुद्धा लायकी नाही आहे. बरोबर सर. आणि बौद्ध पूजा पाठ मध्ये करणी मेत्त सुत्त दिलेलं आहे, रतन सुत्त दिलेलं आहे. मग ते बाबासाहेबांनीच बौद्ध पूजा पाठ टाकलं ना हे सुत्त. आणि करणी मेत्त हे कुठून आणले? हे सुत्त पिटकातलेच आहे ना. रतन सुत्त दिलेलं आहे त्यांनी. आणि म्हणजे ट्रान्सलेशन जो अनुवाद आहे सर मराठीमध्ये तो स्वतः त्यांनी केलेला आहे त्या पाली ग्रंथाच्या याच्यावरून. म्हणजे स्वहस्ते ते लिखित आहे. आणि त्यामध्ये सुद्धा सुत्त पिटकामधील सुत्त घेतले. आता ज्यामध्ये आपल्याला बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना ही ठीक आहे संकलित करण्यात आलेली आहे. संकलित बाहेरून नाही केली, ही सुत्त पिटकामधूनच केले. हे जे बुद्ध वंदनेमधले जे 9 गुण आहे, धम्मवंदनेमधले जे 6 गुण आहे आणि संघवंदनेमधले जे 9 गुण आहे, एकूण 24 गुण आहे त्रिरत्नाचे. तर त्या 24 गुण आम्हाला वेगवेगळ्या सुत्तांमध्ये मिळतात.
आणि विस्तार बुद्धाचे रूपाने विचार प्रसारित करण्याचं काम केलं पाहिजे. बुद्धांनी सांगितलेले, बाबासाहेबांनी सांगितलेले समाजाच्या उन्नतीचे जे काही विचार आहेत, ते विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपली शक्ती खर्च केली पाहिजे, आपली वेळ खर्च केली पाहिजे. असं विध्वंसक काम करण्यासाठी कृपा करून कोणीही शक्ती खर्च करू नये. आपल्या वेळेचा सदुपयोग करावा आणि चांगल्या कामासाठी वेळेचा सदुपयोग करावा, असे मी सगळ्यांना एक बाबासाहेबांचा, बुद्धाचा अनुयायी म्हणून खरंच विनंती करेल त्यांना की बा हे विध्वंसक कामं सोडून द्यावे आणि चांगले कामं करावे. बरोबर तर नितीन, आपण इथेच थांबूया. येस सर. आणि आशा करू की बुद्धाच्या, बाबासाहेबांच्या प्रती सर्वांच्या श्रद्धा वाढतील, त्यांचं वाचन करतील, चांगल्या विचारांचा प्रचार प्रसार होईल, अशी आपण आशा करूया. ह्या चॅनलवरून 300 पेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. हे चॅनल सामाजिक समतेसाठी, धर्मनिरपेक्ष तत्वांसाठी, संविधानिक मूल्यासाठी काम करते. आपण चॅनलला सबस्क्राईब करावं. खाली बेल बटन आहे, बेल आहे, त्याला टिक करावं, म्हणजे सबस्क्राईब होईल, की जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर पण करावं. आणि आपलेही काही विचार असतील तर ते आमच्यापर्यंत पाठवा, कार्यक्रम पाठवा. सामाजिक समतेसाठी वाहिलेले विचार, कार्यक्रम असतील तर ते या चॅनलवरून अवश्य प्रसारित करू.